नमस्कार, मी सारिकास किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। तर आज आपण छान उन्हाळी वाळवण्याची एक रेसिपी बघणार आहोत। तर ती म्हणजे पोह्यांचे पापड। तर पोह्यांचे पापड तुम्ही बघू शकता किती छान असे तयार झालेले आहेत। जे आपण पोहे खातो त्याच पोह्यांचे पडी पापड आपण बनवलेले आहेत। तर ते कसे बनवलेले आहेत, अगदी बनवायला सोपे आणि झटपट तयार होतात। तर चला या उन्हाळी वाळवणात आपण पोह्यांचे पडी पापड बनवून बघूया। तर मी बनवलेल्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात तेही कमेंट करून सांगा। चला त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। चला तर मी हे तळलेले पापड सुद्धा तुम्हाला दाखवते। तर हे बघा किती छान असे पापड फुलून आलेले आहेत। खायला अगदी मऊसूत असे खुसखुशीत तयार होतात। तर हा तळलेला पापड बघा आणि हा पापड बघा, तर छान अशी बब्बलने फुलून येतात हे पापड। हे बघा किती छान असा पापड दिसतोय। तर बघा तेलात टाकतात छान डब्बल टिब्बलने हा पापड फुलून आलेला आहे। मस्त असा पापड तयार झालेला आहे। छान खुसखुशीत, कलरला छान पांढरा शुभ्र असा तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकतात अगदी इझी तुटतोय। चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर मी इथे 1 कप पोहे घेतलेले आहे। तर जे आपण रेग्युलर पोहे बनवतो ना, तर तेच पोहे घेतलेले आहेत। जाड पोहे आहेत, कागदी पोहे नाही आहेत। तर चला तर आता हे पोहे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तर हे पोहे आपल्याला मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचे आहेत। त्यातला काय जो ओलावा असेल, मॉइश्चर असेल तर ते निघून जाईल, म्हणून कमी गॅसवर भाजून घ्या। आता हे पोहे छान भाजून झालेले आहेत। तर मी यांना आता एका डिशमध्ये काढून घेते। तर या पोह्यांना आता आपल्याला गार होऊ द्यायचं आहे। आता हे पोहे छान गार झालेले आहेत। तर यांना आता आपण बारीक करून घेऊ। तर मी आता मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते आणि त्याच्यात छान बारीक पावडर करून घेते। तर तुम्ही बघू शकता किती छान बारीक पावडर तयार झालेली आहे। अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे। आता हे आपण पावडर बारीक करून घेतलेलं आहे। तर याला आपण काय करू, आता यात थोडं आपल्याला पाणी टाकायचं आहे। तर मी 1 कप पाणी घेतलेलं आहे। त्यातनं मी अगोदर अर्धा कप पाणी टाकून घेते। त्यानंतर याला मिक्सरला मी फिरवून घेणार आहे। म्हणजे जसं आपण मसाला पाणी टाकून बारीक करतो ना, मग छान बारीक तयार होतो। तर त्याच पद्धतीने थोडं पाणी टाकून राहिलेलं जर असेल काही पोहे तर ते छान बारीक होतील। तर बघा याला अजून पाण्याची गरज पडणार आहे। तर मी अजून इथे अर्धा कप टाकलं आहे। तर यात मी अजून पाणी टाकून घेते। तर अजून मी 1 कप पाणी टाकून घेते, म्हणजे टोटल 2 कप पाणी इथे आपण वापरलेलं आहे। तर याला पुन्हा मिक्सरला फिरवून घेते। तर बघा हे अशा पद्धतीने आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। जर अशा गाठी असतील तर या मोडून घ्या। आता यांनाही मी व्यवस्थित मोडून घेते। हे बघू शकता बघा। तर मी याला पुन्हा मिक्सरला आहे ना फिरवून घेतलेलं आहे, कारण काही गाठी पोह्यांच्या त्याच्यात होत्या, म्हणून पुन्हा फिरवून घेतलेलं आहे। जर तुमच्या पण काही राहिल्या असतील पोह्यांच्या गाठी बारीक केल्यानंतर, तर त्याला पुन्हा एकदा मिक्सरला छान बराच वेळ फिरवून घ्या, म्हणजे छान बारीक पेस्ट तयार होते। चला तर आता पुढची प्रोसिजर आपण बघूया की काय करायची आहे ते। तर आता मी इथे नॉनस्टिक कुकरमध्ये बनवणार आहे। तर मी इथे पाणी गरम करून ठेवलेलं होतं। तर मी गरम पाण्याचा वापर करते। तर हा 3रा कप आहे, कारण मिक्सरला बारीक करत असताना आपण 2 कप पाणी वापरलेलं आहे। त्यानंतर हा 4था आणि मग 5वा। तर 5 कप पाणी वापरलेलं आहे। त्यानंतर यात मी पापड खार टाकते। तर बघू शकता केवढा आहे, 1/4 चमचा येईल, यातला 4था भाग। आता मीठ टाकून घेऊ। त्यानंतर मी इथे मीठ टाकून घेते।
आता पाणी छान उकळू द्यायचं आहे. पाण्याला उकळ आली की आपण बारीक केलेली पेस्ट टाकून घ्यायची आहे. आता पाणी छान उकळलं की गॅस कमी करायचा आणि मग ही पेस्ट आपल्याला त्यात टाकून घ्यायची आहे. तर यात थोडं पाणी मिक्स करून आपण टाकून घेऊ शकतो. तर वरती अर्धा कप पाणी टाकलं तरी चालेल. तर आता हे पूर्ण व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे छान मिक्स करून झालं की याला 10 ते 15 मिनटं कमी गॅसवर शिजू द्यायचं आहे. लो टू मीडियम फ्लेमवर शिजू द्या म्हणजे छान घट्ट होईल. बघा आता हे पीठ आहे ना छान घट्ट असं तयार झालेलं आहे, बघू शकता. तर आता मी करते गॅस बंद. आता याला आपल्याला छान आहे ना थंड होऊ द्यायचं आहे. थंड म्हणजे अगदी थंड पण नाही, कोमट होऊ द्यायचं आहे. जास्त गरम पण नाही, जास्त गार पण नाही, कारण आपण गरम गरम कागदावरती पॉलिथिनवर पापड टाकू शकत नाही, म्हणून याला छान आपल्याला गार होऊ द्यायचं आहे. आता यात मी जिरं टाकून घेते आहे. जिरं हे पूर्ण ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका. थोडं पीठ कोमट झालं ना की मग पापड टाकायला घ्या. आता हवा एवढी चालली आहे की टाकल्यानंतर सुद्धा असा कागद उडत होता, त्यामुळे थोडाफार पापडांचा शेप तेवढा बिघडलेला आहे, पण सगळे नाही, ठराविक पापडच. तर तुम्ही बघू शकतात की बऱ्यापैकी पापड इथे टाकून झालेले आहे. तर अगदी टाकायला सोपे आहेत. फक्त अर्धी पळी एवढं आपल्याला त्यात सारण टाकायचं आहे, पूर्ण फुल चमचा भरून त्यात टाकायचं नाही. बघा या अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं पीठ टाकायचं. त्याला अजिबात जास्त पसरवू नका, नाहीतर वाळल्यानंतर ते खूपच बारीक होतील, मग ते निघणार नाही. म्हणून अगदी टाकून द्यायचं, शेप त्याला व्यवस्थित देऊन द्यायचा आणि सोडून द्यायचं. तर अशा पद्धतीने मी पूर्ण पापड टाकून घेतलेले आहे. जवळपास बरीच खाट भरून गेलेली होती. हवा बघू शकता की केवढी चाललेली आहे, त्यामुळे इतके दगड ठेवून सुद्धा तो कागद कुठे कुठे हलत होता, त्यामुळे काही शेप असे बिघडलेले आहेत. पण असोत, पण पापड खूप छान तयार झालेले आहेत. तर बघा या अशा पद्धतीने पापड टाकून घेतलेले आहेत. 2 दिवस त्यांना छान कडकडीत उन्हामध्ये आपल्याला वाळवून घ्यायचे आहेत. चला तर मी आता 2 दिवस वाळून कसे झालेत ते दाखवते. तर बघू शकतात किती छान पळीपापड तयार झालेले आहेत. पोह्यांचे पळीपापड त्यांना एक छान चकाकी आलेली आहे. बघा अगदी बारीक आहेत, मस्त असे तयार झालेले आहेत आणि छान फुलून पण येतात हे पापड. चला तर मग आपण तळून बघूया की पापड कसे तयार झालेले आहेत. हे तेल छान गरम करून घ्या. तळताना गॅस फुल ठेवा आणि तळून झालं की लगेच गॅस कमी करा, म्हणजे पापड छान फुलून येईल. तर तुम्ही बघू शकता की किती छान तेलात टाकताच पापड छान डब्बल टिब्बलने फुलून आलेले आहेत, अजिबात लाल झालेले नाही आहेत. छान मस्त असे पांढरे शुभ्र पोह्यांचे पळीपापड हे तयार झालेले आहेत, अगदी खुसखुशीत आहेत. तर मी तुम्हाला अजून काही पापड तळून दाखवते. एकसारखे छान मस्त असे फुलून आलेले आहेत, बघू शकतात. त्याचा कलर देखील खूप छान आलेला आहे आणि खायला अगदी चविष्ट असे ते लागतात. जसे आपले तांदळाचे आपण पळीपापड करतो सेम तशाच पद्धतीने त्याची चव आहे. कोणी म्हणणार नाही की ते आपण पोह्यांचे पळीपापड केलेले आहेत. तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडतील. तर तुम्ही बघू शकतात की किती छान हे पापड फुलून आलेले आहेत. हे बघा, ही पापडची साईज बघा आणि ह्या पापडची साईज बघा. हे बघा छान मस्त असे पापड फुलून आलेले आहेत. किती छान खुसखुशीत आणि कुरकुरीत असे तयार झालेले आहेत.